आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पोलीस मित्र असोसिएशनचा लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026 जीवनदायिनी नवचेतना उमंगच्या भाग्यश्री माने यांना जाहीर. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं गेली अनेक वर्ष शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता तसेच इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026चे आयोजन करण्यात आले असून कागल येथील उमंग व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या संचालिका भाग्यश्री विनोद माने यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी जीवनदायिनी नवचेतना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते, इचलकरंजी महिला शहर अध्यक्ष आशा वाघेरे, शहर उपाध्यक्ष सोहेल रंगरेज आणि उमंगचे विनोद माने यांच्या उपस्थितीत देण्यात आले. अगदी कमी कालावधीत व्यसनाच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुले, युवक आणि प्रौढ व्यक्तींना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक कुटुंबाला आधार देण्याचे उल्लेखनीय योगदान भाग्यश्री माने यांनी उमंग व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून केलं आहे. अनेक शाळांमधून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती रॅली काढणे, संस्थेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवणे, केंद्रात दाखल रुग्णांना व्यायाम, आहार, आरोग्यविषयक शिबिर आयोजित करणे असे उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक संस्था संघटनांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जीवन जगण्यासाठी नवीन उमंग निर्माण करत असल्याच्या कार्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. याबद्दल बोलताना त्यांनी थोडक्यात माहिती दिली. मॅडम नमस्ते. नमस्ते. पोलीस मित्र असोसिएशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं प्रत्येक वर्षी आम्ही सर्व क्षेत्रातल्या जे उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आम्ही सन्मान करत असतो पुरस्कार. तर यावेळी आम्ही राजर्षी शाहू कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 साठी तुमची जीवनदायी नवचेतना गौरव पुरस्कारासाठी आपली निवड केलेली आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सर. थोडक्यात आपलं नाव आणि थोडक्यात परिचय, आपलं शिक्षण, तुमचं माहेर असेल किंवा थोडक्यात तुमचं जे आता स्ट्रगल वगैरे थोडक्यात जरासं माहिती तुम्ही द्या. नमस्कार. सगळ्यात पहिला मी तुम्हा सर्वांचे आभार मानते की पोलीस मित्र असोसिएशन लोकराजा शाहू कर्तृत्व भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2026 त्यामध्ये मला जीवनदायी नवचेतना गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहात. त्याबद्दल सर्वांचे सर्वात पहिला आभार मानते मी. माझं नाव भाग्यश्री विनोद माने. मी मूळची कोल्हापूरची आहे. माझं शिक्षण MSW झालंय, मास्टर इन सोशल वर्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता आपलं उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आहे, या संस्थेची संचालिका आहे मी. गेली 17 वर्ष झालं मी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करते. म्हणजे खूप मोठा स्ट्रगल म्हटलं चालेल. तो मी आणि माझे मिस्टर स्ट्रगल करत आज आम्ही स्वतःच्या सेंटरमध्ये आपण म्हणजे असताना मला खूप मोठा अनुभव आला की समाजात, कारण आमचं शिक्षणच मुळात जे आहे ते समाजकार्याचं असतं. म्हणजे की फील्डवर्क असतात भरपूर. समाजाशी थोडक्यात आमची नाळ जुळल्यासारखी झाली त्या दरम्यान की एकदम म्हणतात ना, तळागाळातल्या लोकांच्या बरोबर माझा संपर्क आला आणि त्यात मला आवड निर्माण झाली. मी MSW पूर्ण केला आणि जस्ट लगेच मी गोव्याला जॉबसाठी गेले आणि तिथे गोव्याला आम्ही खूप फिरून वगैरे NGO वगैरे शोधल्या आणि मग मी तिथे एका NGO मध्ये जॉबला लागले. त्या दरम्यानच माझं गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये काउन्सिलर म्हणून निवड झाली माझी. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला माझी पोस्टिंग होती आणि त्या दरम्यान लग्न पण झालं. पण अंतर खूप पडायचं. म्हणजे कोल्हापूर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की व्यसनमुक्ती आम्हाला काही माहीतच नव्हतं मुळात सुरुवातीला, की MSWची पोस्ट होती. प्रोजेक्ट डायरेक्टर माझं म्हणून सिलेक्शन झालं होतं आणि जसं काम करायला चालू केलं तर सुरुवातीला आम्ही पेशंट ॲडमिशन घेणे हे टार्गेट असतं. व्यसनी माणूस म्हणजे
पेशंट आपला आणि त्याला ॲडमिशन घ्यायचं आणि त्याला ट्रीटमेंट द्यायची आणि तो त्याला ह्यातून व्यसनापासून परावृत्त करणे हे आमच्यासाठी एक टार्गेट असायचं आणि ते अनुदानित केंद्र होतं. अशा पद्धतीने आमचा हा सुरुवातीचा थोडाफार रत्नागिरी पोलीस स्टेशनला आम्ही जॉब एक आला होता मला संरक्षण अधिकारी म्हणून 2005चा कायदा डोमेस्टिक व्हायलन्स महिलांसाठीचा आहे तो. जे कौटुंबिक अत्याचार वगैरे होतात तिथे. मला संरक्षण अधिकारीचा जॉब मिळाला तिथे आणि मी तिथे जॉइन झाले. मुलगी आईकडे ठेवली. मिस्टरांना सांगितलं. मिस्टरांनी खूप सपोर्ट केला मला, की कारण शिक्षण पण आहे, पण इथं नुसतं बसलीस तर जॉब सुद्धा नाही काय अवेलेबल होणार. कारण मी इचलकरंजीत राहत होते तेव्हा आणि मग मी तो जॉब चालू केला आणि रत्नागिरीत असताना सुद्धा मला जसं मी म्हटलं HIV आणि व्यसन जसा संबंध आहे, तसं कौटुंबिक अत्याचार आणि व्यसन इथली सगळी लोकं हतबल असतात आणि त्यांना कुठून तरी व्यसन सोडवायचंच असतं. तर त्यासाठी मग असं औषध घालणारे वगैरे किंवा स्वस्तात कुठेतरी औषध मिळालं. माझं एक आहे सर, म्हणजे मी ठाम आहे अजूनही. गेली 17 वर्ष ह्या क्षेत्रात आहे मॅडम, पण मी ठाम आहे, की दारू सोडण्यासाठी त्या माणसाची मानसिकता तयार करणे गरजेचं आहे. बरोबर. की मला दारू सोडायची आहे. म्हणजे दारूमुळे माझी वाट लागतीये आणि त्यामुळे मी दारू सोडणे गरजेचं आहे. हा जो पॅटर्न आहे तो मी अजून चालवते. म्हणून माझ्याकडे जे पेशंट येतात ज्यांना आम्ही काउन्सिलिंग थ्रू म्हटला तरी चालेल सर, तुम्हाला पटणार. म्हणजे माझा व्यक्तिगत अनुभव सांगाल तर आम्ही काउन्सिलिंगमधून जास्त रिकव्हर करायलो पेशंट. म्हणजे एखाद्याला त्याला त्या गोष्टी पटवून देणे, की तुझ्या दारूमुळेच तुझ्या आयुष्याची बरबादी होत आहे आणि तुला दारू सोडायची असेल तर सुरुवातीला तू हे मनाची तयारी करणे. कुणी आणून दे, तुझ्या घरचे जबरदस्ती आणून देत किंवा तू मनाविरुद्ध येऊन दे. कळालं का? तर ते जे आहे ते महत्वाचं आहे, की तुझ्या कशाही परिस्थितीतनं तू व्यसनमुक्ती केंद्रात आलास, तरी तुला तुझी मनाची तयारी झाली तरच तुझी व्यसनमुक्ती होणार आहे. मॅडम, एक प्रश्न माझ्या मनातला आहे, की तुम्ही व्यसनमुक्ती करत असताना फक्त दारू पिणाऱ्यांच्यासाठीच तुम्ही फक्त व्यसनमुक्तीचं हे चालवताय, की त्यात ब्राउन शुगर आहे, गांजा आहे किंवा इतर जे घटक आहेत, हं. जे व्यसनाच्या आहारी जास्त हे बरोबर, करण्यात, बरोबर, बरोबर. तर त्या काय तुम्ही ते पण तुमच्याकडे असतं काय? साहजिक प्रश्न आहे सर तुमचा. तुम्हाला सांगेन मी, आता मुलं सगळंच ट्राय करताय. आत्ताचे जे जनरेशन आहे ते. फक्त दारू पिणारा जो मी तुम्हाला म्हटलं, की 10 वर्षापूर्वी मला दारू पिणारे फक्त वाटत होते, की दारू पिणाराच आपला पेशंट आहे. पण आता तसं नाहीये. आता तुम्हाला पटणार नाही, दारू बरोबर गांजा घेणारी मुलं वाढलेली आहेत. MD घेतायत, बटन नायट्रावेटच्या गोळ्या घेतायत, घेतायत, बॉन्ड घेतायत, वेगवेगळे म्हणजे इनहेलंट घेतायत, इंजेक्शन घेतायत. अशी मुलं, अशी व्यसनाधीनता जास्त वाढायला लागली आहे. म्हणजे आपण असं म्हणूया, की एका व्यसनावर समाधान होत नाही म्हणून दुसऱ्या व्यसनाकडे वळणारा जो एज आहे, म्हणजे आत्ताची तरुण पिढी आहे तिकडे जास्त वळायला लागली, की हे व्यसन नको तर ते करूया, ते करूया. म्हणजे आत्ता सुद्धा माझ्याकडे बॅचमध्ये फक्त दारू पिणारे आता कमी व्हायला लागलेत. मल्टी ड्रग्ज आम्ही म्हणतो त्यांना, मल्टी ड्रग्ज ॲडिक्ट म्हणतो आम्ही यांना, की हे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करून स्वतः म्हणजे त्यांना असं आहे, की काहीही नाही, म्हणजे ह्या व्यसनाचा काय त्रास होईल किंवा त्याचा काहीही विचार करत नाहीत. ते कंटिन्यू व्यसनं वेगवेगळी करतच राहतात. मॅडम, तुम्ही जे व्यसनमुक्ती केंद्र आणि पुनर्वसनचं जे चालवलंय, ते अगदी तुमचं कार्य खूपच कौतुकास्पद आहे. Thank you. त्या बाबतीत तुमची चर्चा आहे, अनेक ठिकाणी तुमचं नाव आहे. या कार्याची दखल घेऊन तुम्हाला आता लोकराजा शाहू कर्तृत्वभूषण पुरस्कार 2026 साठी तुमची जीवनदायी नवचेतना गौरव पुरस्काराची निवड झाली आहे. थोडक्यात पोलीस मित्र असण्यासाठी तुमचं काय मत आहे? मी खूप जवळून ओळखते रजनी मॅडमना आणि म्हणजे त्यांच्याबद्दल मी थोडक्यात बोलायचं झालं तर खूप एक प्रेमळ आणि महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.